मला तर एवढं करायचंच नाही ना. काय नाही खिसा जर असा धर्म कार्यासाठी मोकळा करायचा. आणि स्वतःच्या लेकाचं स्वतःच्या लेकीचं लग्न तर तुम्ही खूप थाटामाटात करसाल. अरे पण माझ्या ज्ञानोबारायांचं कार्य, माझ्या तुकोबारायांचं कार्य आहे, माझ्या छत्रपतींचं कार्य आहे, माझ्या धर्माचं कार्य आहे, हे माझ्या सनातन हिंदू धर्माचं कार्य आहे. बाकीचे सगळे मंडप काय देत असतील मला सांगता येत नाही, पण हा धर्म मंडप तुम्हाला जीवनाचा अमृत दिल्याशिवाय राहणार. विठाला विठाला. आणि किती सुंदर पर्व काळ आहे बघा. काय पर्व काळ आहे सध्या. माऊलीचा संजीवन समाधी सोहळा आम्ही साजरा करतोय. आणि सोहळे अनेक आहे. आमच्या घरी बी सोहळे होतात, पण त्या सोहळ्यात सोहळे कमी असतात, बाकीचेच कुठं नेले राहतात. पत्रिकेवर नाव टाकलं नाही, 3 सोयरी की मोडण्यात 2 नाव कशाला टाकलं. मग नाव खाली आलं, तू माणूसच खालचा. काय चवय त्या सोहळ्याला. मन वर पाहिजेत होत, वर नाव ठेवायसारखा वागणं. नाव वर कधी असत. माणूस कर्तृत्वानं श्रेष्ठ होत असतो, माणूस वयानं श्रेष्ठ होत नाही. कर्तृत्वानं माणूस श्रेष्ठ होतो. 16व्या वर्षी राजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. 16व्या वर्षी. आम्हाला 16व्या वर्षी ध्यानच नाही. आम्ही ध्यानावर नाही. अरे हा माझ्या माऊलीचा संजीवन समाधी सोहळ्याचं हे पर्व काल आहे. अनेक अनेक सोहळे आहे, पर्व काल आहे. पण हा जो पर्व काल आहे महाराज, कुणाचा पर्व काल आहे. अरे त्या माऊलींचा पर्व काल आहे. शके 1212 टीका केले ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेख गोजा. कीर्तनकार ज्ञानेश्वरी दवोव्या किती सांगते हे टिपून ठेवायचा गुरुजी बरं का. विठाला अरे माझ्या माऊलीच्या माऊलीकडनं प्रसवली ती ज्ञानेश्वरी 12व्या शतकाच्या उत्तरोत्तर मध्ये. आणि ती ज्ञानेश्वरी अशी होती ज्या वेळेला आम्हाला लिहिण्या वाचण्याचं ज्ञान नव्हतं. हा समाज अडाणी होता, कळत नव्हतं माणसाला, माणूस म्हणून समजत नव्हतं. आणि अशा कालामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची ज्ञानेश्वरी आली. अरे संस्कृत मधलं ज्ञान, या विश्वामध्ये जे श्रेष्ठ ज्ञान आहे ते माझ्या माऊलींनी प्राकृत मध्ये आणलं. संस्कृताची गाठी